हॅलो फ्रेंड्स, तर चला आज मी तुम्हाला अंडा बुर्जी कशी करायची ते दाखवते. पण एक मोठा असा कांदा घेतलेला आहे आणि कांदा असा सरासरा कापून घेतलेला आहे. कांदा बारीक कापून झाल्यानंतर आपण एक लाल भक्क असा टोमॅटो घेऊन टोमॅटो पण आपल्याला बारीक असा कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण कोथिंबीर घेतलेली आहे आणि कोथिंबीर पण बारीक अशी कापून घेतलेली आहे. चला आता आपण बुर्जी करण्यास सुरुवात करूया. सर्वात प्रथम आपण गॅस ऑन करून त्यावरती कढई तापत ठेवूया. कढई तापल्यानंतर आपण त्यामध्ये 2 चमचा तेल टाकूया. तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये कांदा ॲड करूया आणि कांदा लाल असा होईपर्यंत परतून घेऊया. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठही टाकून ठेवूया. कांदा हा लाल झाल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो ॲड करूया आणि टोमॅटोलाही परतून घेऊन मंद आचेवर 2-3 मिनिट तसेच ठेवूया. तर 2-3 मिनिटांनंतर आपला टोमॅटो हा मऊ असा झालेला आहे. त्याला असं स्मॅश करून घेऊया. टोमॅटो स्मॅश झाल्यानंतर आपण त्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया. कोथिंबीर परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये चिमूटभर हळद, अर्धा चमचा लाल तिखट, थोडासा घरकुल मसाला आणि थोडासा काळा मसाला टाकून परतवून घेऊया. आपण एका पातेल्यामध्ये अंडे फोडून एकत्र मिक्स करून घेऊया. तुम्ही पाहू शकता अंड्याचा बल्क हा मस्त असा एकत्र मिक्स झालेला आहे. आता आपण याला कढईमध्ये ओतून घेऊया. त्यानंतर आता आपण याला 5 ते 6 मिनिट मस्त असं परतून घेऊया. जोपर्यंत हे भाजत नाहीये तोपर्यंत कंटिन्यू हात चालू ठेवूया. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नंदिनीज लाईफस्टाईलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. तर 5 ते 6 मिनिटांनंतर आपली बुर्जी बनवून तयार झालेली आहे.匆匆的脚步，空气中弥漫的喧嚣。